कल्याणपुर के नाबालिग लड़की के साथ दुष्कर्म और उसकी निर्मम हत्या का मामला राजनीतिक दृष्टिकोण से गरमाते जा रहा है। जो पक्ष या कल्याण की जनता की बात की जाए तो तथाकथित आरोपी विशाल गौली को फास्ट ट्रैक न्यायालय के जरिए निर्णय करके फांसी की शिक्षा देने की मांग की जा रही है। कल्याण में सोमवार के दिन सर्वपक्षीय प्रदर्शन करके नरसिंह दत्तू गायसमुद्रे, धर्मा वक्ते और शालिनी वाघ ने आरोपी विशाल गौली को फांसी की सजा देने की मांग की है। इस संदर्भ में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए की ओर से कल्याण के तहसीलदार को एक निवेदन दिया गया है। इस मौके पर पार्टी के सर्वे सर्वा नरसिंह दत्तू गायसमुद्रे साहब, आरपीआई के जिला अध्यक्ष धर्मा वक्ते, महिला आघाड़ी अध्यक्षा शालिनी वाघ सहित समाज सेवक केनीत केनी, शांताराम दिवसने, अल्ताफ खान, किशोर सोनोने, कल्याण कोर्ट के अधिवक्ता गुलाब खंडरे, नसीम अंसारी, परवीन कंटे, दया पगारे, अमित शिंदे, विजय भोंगले इत्यादि का शिष्टमंडल में सहभाग रहा। इस विषय में हमारे संवाददाता ने शालिनी वाघ, धर्मा वक्ते एवं नरसिंह गायसमुद्रे साहब की प्रतिक्रिया ली तो उन्होंने इस घटना की घोर निंदा की है। भूमिका है रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ आणि महिला प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीताताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे मी एक सामान्य कार्यकर्ते आहे। आज देशामध्ये वारंवार जे महिलांवरती अन्याय अत्याचार होतात आणि आज इथं कल्याणमध्ये जो महिलेवरती अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे ना, ह्या नराधमाने जे कृत्य केलेलं आहे, माझ्या पक्षातर्फे आणि महिलांतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो। आणि इथं असं काळिंब फासणारं कृत्य वारंवार होतो। याच्या मागे कोण सत्ताधारी जरी असतील तरी सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष न करता हे वारंवार जर कृत्य घडत आहेत, वारंवार घडत होतं, तो आरोपी 2-4 वेळेस त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, भरपूर गुन्हे दाखल आहेत, तरी पण सरकार काय करतं, त्याला का सोडतात? त्याला जर अगोदरच पोलीस प्रशासनाने शिक्षा केलेली असती, त्याला त्या गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा झालेली असती तर आज कदाचित या मुलीचा अशा प्रकारचे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता। पुढची भूमिका काय राहणार? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य दीपक भाऊ निकाळजे, महिला अध्यक्षा सन्मान्य सुनीताताई चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत असताना आज आपल्याला या ठिकाणी मला अतिशय दुःखमय या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं की कल्याण पूर्वेमध्ये चक्की नाका या परिसरामध्ये एक बालिकेवर एक नरधामाने अतिशय भयानक कृत्य करून तिच्यावर सामुदायिक त्या ठिकाणी बलात्कार केला आणि तिला जीवे मारलं। ही जी घटना आहे अतिशय माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे। आम्ही या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने आणि समस्त समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो आणि आम्ही आता जे निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना, आम्ही तहसीलदार साहेबांना देखील या ठिकाणी ठोकपणे सांगितलेलं आहे, जाहीरपणे सांगितलेलं आहे। आम्ही परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर काम करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत, परंतु या नराधमाला जर का त्वरित तत्काळ फाशीची शिक्षा सुनावली नाही तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्या नराधमाला निश्चितपणे फाशीवर पोहोचण्यासाठी पुढच्या आंदोलनाची या ठिकाणी आम्ही तयारी करूया। या ठिकाणी आम्ही जाहीरपणे त्याचा निषेध करतो। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे आज बघत आहे कल्याण पूर्वेमध्ये जो विशाल जो गवळी आहे त्या नराधमाने ज्या नाबालिग मुलीवर एवढा माझी लैंगिक अत्याचार करून तिला शोषित करून तिला पीडित करून तिची ठार जीव मारून तिचे तुकडे तुकडे केले आणि त्या याच्या जंगलामध्ये टाकले, आपलं काय बोलतात ते पडगा ह्या साईडकडे टाकले। म्हणजे अशा पद्धतीचं कृत्य जे केलं त्याला माझी तर एकच म्हणणं होतं की त्याच्यावर भरपूर मोठे गंभीर गुन्हे आहेत। तो तडीपार देखील होता, तडीपार असताना देखील तो इथं कसा राहत होता ही देखील पहिला पोलिसांवर सवाल उठतो किंवा शासनावर देखील उठतो की एवढा मोठा तडीपार व्यक्ती आहे आणि तो अशा प्रकारे या ठिकाणी राहून असं एवढं मोठं नाबालिग मुलीवर कृत्य करतो। त्यामुळे आमचं एकच कल्याण पूर्वेमध्ये ज्या मुलीवर खरोखर अन्याय अत्याचार झाला, तिचा मूर्ती झाला, तिला ठार मारण्यात आलं, तिची म्हणजे निष्कृष दर्जाची हत्या करण्यात आली, ती एकदम
देशाला, भारताला आणि इथल्या स्थानिक रहिवासी भूमिका पुत्रांना इथं एक काळिंबा फसणारी घटना आहे आणि खरोखर ह्या घटनेचा सर्व समाजाने, सर्व पक्षांनी निषेध केला आहे आणि त्याच्या प्रकारे आम्ही देखील आज करतो. तहसीलदाराला आम्ही निवेदन देखील दिलं आहे. आम्ही त्यांना माहिती पण दिलेली आहे की तात्काळ त्याला फाशीची शिक्षा व्हावी, तात्काळ कोर्ट चालून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. तशाच प्रकारे झालीच पाहिजे, फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. कोण बोलतं देणार नाही, कोण बोलतं देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा.